This is one of the earliest temple that we know in recent excavation Bairat मध्ये जयपूर डिस्ट्रिक्ट राजस्थान मध्ये एक्सकवेशन झालं आणि तिथे 3rd सेंचुरी बीसीचं मौर्यन कालीन ही साईट आहे आणि जिथे हा जो टेम्पल चा तुम्ही बेस बघत आहात तो बेसिकली रिकवर केला होता. इट्स अ सर्क्युलर टेम्पल आणि ज्या साईडला तुम्हाला या गॅप्स दिसत आहेत तिथे बेसिकली वुडन पिलर्स होते. सो 26 सच ऑक्टॅगोनल पिलर्स वर पॉसिबली प्लेस्ड हिअर आणि मग त्यावर बेसिकली वरती रूफिंग केलेलं असणार. हे जे त्याच्या अवतीभोवती दिसतंय तो बेसिकली प्रदक्षिणा पथ आहे किंवा सर्कमएम्ब्युलेटरी पाथ आहे. And this is among the earliest known example. This could have been a Buddhist temple because we see Buddhism being very prominent around 3rd century BC. So possibly a Buddhist temple, but we cannot be sure of as of now. Similarly, we also know another temple which was originally considered the earliest temple, which is Sanchi temple. सांचीचे स्तूपास माहिती असतील बऱ्याच जणांना. It's a very popular site. Although it is famous for stupas, तिकडे मंदिरांचेही अवशेष आहेत आणि तुम्ही एक फोटो बघतात which is not very clear, but इकडे एक टेम्पलचं अवशेष तुम्हाला दिसत असेल. What you see on the right side is a kind of a reconstructed image of how the temple would have been. So त्याचा एक प्रोटोटाइप बनवला आहे. ना हाऊ इज दिस प्रोटोटाइप मेड ह्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया आता. स्टोन टेम्पल्स जे होते ओरिजिनली वुडन temples होते because what we see are two types. One is a cave architecture and another is basically wooden architecture. So आता पण तुम्ही जे बघितलं ते स्टोनचं होतं त्यावर वुडन होतं. सो सुपर स्ट्रक्चर किंवा वरचे स्टोरेज जे बांधले जात होते ते जनरली वुडन असायचे आणि ओरिजिनली वी वर युझिंग नॅचरल टेरेन. त्यामुळे केव्स किंवा लेण्या ज्या आहेत त्या वापरल्या गेल्या होत्या आणि लेण्यांमध्ये मग एक्सकवेशन झालं. मग तिथे लेण्या जशा त्याच्यात बांधकाम होत गेलं त्यामुळे स्टोनचा उपयोग होत गेला आणि स्लोली वी सी ट्रान्झिशन फ्रॉम वुड टू स्टोन आणि मग स्लोली वी सी स्ट्रक्चरल टेम्पल. सो हे जे आपण टेम्पल जे म्हणतो इज अ स्ट्रक्चर बिकॉज इट्स अ मेझनरी कन्स्ट्रक्शन विच इज स्टोन ब्लॉक्सना डिझाईन करून किंवा त्यांना एक शेप देऊन जे बांधलं जातं दॅट वुड बी बेसिकली व्हॉट वी कॉल ॲज द स्ट्रक्चर. सो दिस इज वन ऑफ दोज टाईप. ओरिजिनली ते जे सुपर स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला वरती विच इज द शिखर पोर्शन वुड हॅव बीन इन वुड अँड दॅट्स वाय इट्स नॉट एक्झिस्टिंग टुडे. वुडचं एक लिमिटेड लाईफ आहे अँड ऑल्सो द वेदरिंग कंडिशन आणि त्याला कितपत मेंटेन केलं जात आहे त्या हिशोबाने ते राहतं. इन सर्टन केसेस such as in Kanheri or in Betsa caves, in certain caves around, we see certain elements of wood, but not so much. This is Sanchi temple number 17, which is another earliest example that we have. Little bit realigned by the Archaeological Survey of India, but this is how it would have been. जे पिलर्स दिसतात ते टिपिकल मॉरियन स्टाईलचे आहेत. जे सोलो पिलर्स पण असायचे, those are the very same pillars that are being used in the temple. And we also have then the Sanchi temple number 18. हे सगळे अर्लिएस्ट टेम्पल आहेत फ्रॉम गुप्ता पिरियड. Guptas were the foremost dynasty that we know of who started building structural temples as such. How do we know how to reconstruct these temples is based on imagery because sculptures जे आहेत, मूर्त्या ज्या आहेत, शिल्प जे आहेत ते आपल्याला साधारणतः एक आयडिया देतात की कशा प्रकारचे टेम्पल्स असतील किंवा कशा प्रकारचा लाईफस्टाईल होतं त्या काळात. सो humans are depicted along with the structures. So you can see some of the structures here, which is basically on the torna of Sanchi Stupa. आणि या तोरणावर आपल्याला जे दिसतंय, we'll not get into the story, but we need to look at the structures. So if you can see my cursor, this is basically the vaulted roof or the thatched roof जे आपण typically बघतो. आणि ह्या ज्या रेलिंग्स आहेत
दोज आर द सेम रेलिंग्स दॅट वुड बी इव्हेंच्युअली युज्ड इन द टेम्पल स्टाईल. आणि एका प्रकारचे पिलर बघतो. हे सीन बायफर्केशन करण्यासाठी किंवा लोकांचं बायफर्केशन करण्यासाठी किंवा एक विंडो दाखवतोय तेव्हा हे पिलर्स येत होते आणि देन दोज गिव्ह अस अन आयडिया ऑफ व्हॉट काइंड ऑफ पिलर्स वुड हॅव बीन देअर बॅक देन. दिस इज अनदर डिपिक्शन अगेन फ्रॉम सांची स्तूप, जिथे पण तिथे पण अजून एक प्रकारचं आपल्याला रूफ दिसतं, द टिपिकल थॅच्ड काइंड ऑफ रूफ विच इव्हेंच्युअली गेट्स द नेम वल्लभी स्टाईल. त्याचा एक प्रोटो टाईप दिसतो. अँड देन ऑन द बेसिस ऑफ दिस वी हॅव स्कॉलर्स लाईक ॲडम हार्डी, ज्यांनी हे काइंड ऑफ इलस्ट्रेशन्स बनवलेले आहेत, विच गिव्स अस अन आयडिया ऑफ प्रोटोटाईप. सो प्रोटोटाईप म्हणजे एक वुडन स्ट्रक्चर्स एक्झिस्ट करत होते आणि ह्याचे आपल्याला स्कल्पचरल डिपिक्शन दिसतात आणि हेच आपल्याला टेम्पलच्या रूपात दिसतात. सो वी हॅव कुटव, शाल, वल्लभी, फौंसाना अँड अमलक. ह्याच्यात वल्लभी आणि फौंसानाला प्रोटो म्हटलं आहे कारण हे नंतर एक प्रॉपर टेम्पल फॉर्म मध्ये दिसतात आपल्याला. त्यामुळे वेन इट इज इन स्मॉलर साईज आणि इन स्मॉलर डिझाईन किंवा जे वुडन व्हर्जन होतं त्याला प्रोटो किंवा अर्लियर किंवा ओल्ड, प्रोटो मिनिंग ओल्ड व्हर्जन असं म्हटलं गेलं आहे. याच सगळ्या टाईपचं कॉम्बिनेशन परमिटेशन म्हणजे ह्यांचंच बेसिकली मिश्रण जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मंदिरांमध्ये दिसतं. आणि मंदिर कसं ओळखावं, तर मंदिर त्याच्या शिखरावरनं ओळखावं. मंदिराची स्टाईल बेसिकली शिखरावरनं ओळखली जाते. त्याचं सुपर स्ट्रक्चर, त्याचं जे शिखर आहे किंवा माथाचा पोर्शन आहे त्यावरनं ओळखलं जातं आणि त्याच माथ्याच्या पोर्शनवरनं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टाईप आहेत. ओके, सो बेसिकली जे आपण पहिलं प्रोटो वल्लभी बघतो और बेसिकली द शाल टाईप बघतो, त्याचं हे अर्लिएस्ट व्हर्जन आहे. आणि शाल टाईपचं जे टेम्पल मेन शिखर किंवा मेन मंदिराच्या शिखराला नाही पण गोपुरम किंवा गेटवे जो आहे त्याचं जे शिखर पोर्शन होतं. आणि गेटवे म्हणजे आज आपण बघतो जाळीचा दरवाजा, तसं नाही, एक ब्रॉड स्ट्रक्चर असायचं ज्याला दोन आतून बाहेरून गेट असायचे आणि आतमध्ये एक स्ट्रक्चर असायचं जिथेही खोल्या असायच्या. सो दॅट इज अ काइंड ऑफ अ गेटवे विच इन द्रविडियन स्टाईल किंवा सदर्न स्टाईलमध्ये गोपुरम असं म्हणतात. आणि त्याचं जे सुपर स्ट्रक्चर आहे ते शाल जे आहे ते आपण बघत आहोत इकडे. सो बेसिकली दॅट्स द variety that we see. So this is the one of the glorious temples that we know of from the southern part of India, Kailash Nath Temple, Kanchipuram.